व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशरावजी आवाडे हे शिवाजी चौक रिक्षा मित्र मंडळाला भेट दिली आणि इथली वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे। त्यांनी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि काल निवेदन दिलेलं होतं की इचलकरंजी शहरामधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं जो सिग्नल लावला गेलेला आहे तो फार चुकीचा सिग्नल लावला गेलेला आहे। इष्टिया स्टँडजवळ सिग्नल हा कुठल्याच जिल्ह्यामध्ये नाही आहे, परंतु इचलकरंजी शहरामध्ये हा सिग्नल लावला गेला आहे। त्याच्यामुळं एस टी चालकांना, रिक्षा चालकांना आणि सगळ्या इचलकरंजी शहरातल्या जनतेना या सिग्नलमुळं ऑनलाईन पावत्या ऑलरेडी त्यांच्या मोबाईलवर चालले गेलेले आहेत। याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांचा पुतळ्यापाशी सिग्नल पहिल्यांदा नव्हताच, तो सिग्नल प्रांत कार्यालयाजवळचा आहे आणि जर प्रांत कार्यालयाचा सिग्नल चालू असता तर हा सिग्नल इथं बसवला नसता, कारण 500 मीटरच्या अंतरावर सिग्नल चालत नाही। परंतु कुणाच्या तर डोक्यात काहीतरी आलं आणि इथला सिग्नल चालू ठेवला गेला आणि प्रांत कार्यालयाचा बंद केला गेला, त्याचा फटका रिक्षा चालकांना भरमसाठ पद्धतीचा पडायला लागलेला आहे। वनवेमधून गेला म्हणून जाता जाता पावत्या रिक्षा चालकांच्या करायच्या आणि 500 रुपयापर्यंत 10,000 रुपयापर्यंत पावती रिक्षा चालकांना यायला लागलेली आहे। हे रिक्षा चालकांना न परवडणार आहे, कारण एका बाजूला निम्म्या किमतीत आता बस चालू झाली आहे महिलांना, दुसऱ्या बाजूला इचलकरंजी शहरातलं जे वडाप आहेत ते निम्म्या किमतीत घेऊन जातात आणि तिसऱ्या बाजूला या शहरामध्ये बेकायदेशीर रिक्षा चालक जे 15 वर्षाची गाडी स्क्रॅप झालेली आहे ती सुद्धा गाडी घेऊन या इचलकरंजी शहरामध्ये त्यांनी सुद्धा भाडं करायला लागलेलं आहे। म्हणजे आम्ही शासनाचा प्रामाणिकपणे परवानधारक कर भरून वर्षाला 10,000 रुपये आम्ही भरून गाड्या पासिंग करून घ्यायच्या आणि आम्ही माशा मारत या स्टॉपवर बसायचं। सगळीकडनं आमची गोची व्हायला लागलेली आहे। हा सगळा महाराष्ट्र शासनाचा जो काय महागाईचा आणि पडदा आलेला आहे, जे रिक्षा चालकांना जे कर लागू केले जातात ती आणि पडदा आमच्यावर येतोय, त्याच्यामुळे रिक्षा चालकांच्यावर फार मोठा अन्याय व्हायला लागला आहे। याच्यासाठी आमदारच रिक्षा स्टॉपवर आले आणि रिक्षा चालकांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की थोरात चौकातला सिग्नल आणि इचलकरंजी शहरातल्या एस टी स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौकातला सिग्नल हा तातडीनं आणि ताबडतोब बंद करावा। जर बंद केला नाही तर आम्ही प्रांत कार्यालयातला दारातला पूर्वीचा सिग्नल चालू झाला पाहिजे म्हणून सगळ्या इचलकरंजी शहरातल्या रिक्षा चालकांना एकत्रित करणार व रिक्षा चालकांचे प्रश्न आणि 2 सिग्नल बंद करा म्हणून या पुढच्या अण्णांनी आम्हाला शब्द दिला 8 दिवसात SP साहेबांच्या बरोबर आपली बैठक ठेवतो। जर बैठकीमध्ये चांगला निर्णय झाला तर ठीक, नसेल तर आम्ही प्रांत कार्यालयावर सगळ्या रिक्षा चालकांचा रिक्षा सहित मोर्चा आम्ही सगळ्या महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना, इंदिरा ऑटो रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना आणि इचलकरंजी शहरातल्या सगळ्या रिक्षा स्टॉप संघटना एकत्र घेऊन जोरदारपणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।